आज आपण बीट आणि गाजरचा पराठा करणार आहे। इथे मी बीट आणि गाजर थोडं किसून घेतलं आहे आणि गव्हाचं पीठ मळून घेतलं आहे। आता हे आपण तिन्ही मिक्स करून घेणार आहोत गव्हाच्या पिठामध्ये। चांगलं मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपला पराठा मस्त सॉफ्ट होईल आणि लहान मुलांसाठी पौष्टिक असा। सहसा लहान मुलं गाजर आणि बीट खात नाहीत, त्याच्यामुळे त्यांना असा पराठा करून खायला दिला तर कलरफुल लाल कलरचा असा पराठा बोलून खायला घालता येईल। असा 2 डो करून घेतले आहेत। आता आपण त्याचा पराठा करूया। अशा प्रकारे आपण चपातीसारखा हा पराठा लाटून घेणार आहे आणि तव्यावर फ्राय करून घेणार आहे, भाजून घेणार आहे। त्याच्यामध्ये आपण थोडंसं तूप असं वरती आणि साईडनी सोडणार आहोत, म्हणजे चांगला खरपूस आपला पराठा भाजून होईल। आपण दोन्ही साईडनी पराठा भाजून घेणार आहे। लहान मुलांसाठी असा पौष्टिक असा बीट आणि गाजरचा पराठा। आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। अशा प्रकारे आपला पराठा रेडी आहे। तुम्ही सॉस बरोबर, दही बरोबर हा पराठा सर्व करू शकता। लहान मुलांसाठी असा पौष्टिक असा बीट आणि गाजरचा पराठा। आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।